निवडणुकीच्या प्रचार शुभारंभासाठी उपस्थित असलेले महाकाली उद्योग समूहाच्या नेत्या, पॅनेल प्रमुख आणि वहिनी सगळे, तसेच महाकाली शेतकरी सहकारी पॅनेलचे सर्वच उमेदवार व विविध पक्षातून विविध संघटनेचे सर्वच पदाधिकारी व मान्यवर व महाकाली सहकारी साखर कारखान्याचे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सभासद व शेतकरी म्हणून आज महाकाली सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी हा प्रचाराचा शुभारंभ नसून या ठिकाणी बिजल्याची सभा आपण या ठिकाणी अजून तुझ्याने म्हणायला सुद्धा का वावरत नाही. कारण त्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये कौतुकबाग तालुक्यामध्ये आशेचा केरळ निर्माण झाला. नानासाहेब सगळे पंडित गद्दारे यांच्या अकांड परिश्रमातून कवठे महाराजांच्या महाराणावरती जे कारखान्याच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम झालं ते अनेक तालुक्यातल्या बऱ्याच लोकांनी स्वतः डोळ्यांनी बघितले. आणि जे विरोध करत आहे त्या विरोधाच्या माध्यमातून या लोकांनी जो अपप्रचार चालू केला की गेली 7 वर्ष झाले कारखाना बंद, या लोकांनी काय केलेलं नाही. त्या सर्व लोकांना मला सांगायचं आहे, गेल्या अनेक वर्ष नानाचा सगळे असतील, विजयराव सगळे असतील, बंधू मालक असेल, त्यांच्या नंतर अनिता वहिनी असतील, आता शंतनू असेल, या सगळ्या कुटुंबांनी या महाकाली कारखान्याच्या माध्यमातून या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कष्ट केले, अनेक प्रयत्न केले. या आम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी बघितले. विरोध करणाऱ्यांना मला सांगायचं आहे, त्यांच्यामध्ये धोरण असतील तर कारखाना एकत्रित येऊन या ठिकाणी बसून आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाच्या माध्यमातून चालू केला असता. परंतु कारखान्याच्या विरोधामध्ये सर्वांची टोळी एकत्र आल्या. म्हणजे यांना या व्यवस्थेवरती जवळ घालायचं आहे आणि या सभासदांच्या घरांमध्ये मागणी करून आत्मविश्वास घेऊन कुठेतरी आपले घर चालतंय का याकडे लक्ष ठेवणारी टोळी एकत्र या कारखान्याच्या विरोधामध्ये आले. त्यामुळे यांना काही लय सिरियसली घ्यायच्यासारखं काय नाहीये. कारण यांची परिस्थिती या कवठेमहांकाळ शहराच्या विकासामध्ये, या कवठेमहांकाळ तालुक्याच्या विकासामध्ये जे आता विरोध करतायत त्यांचे कितपत हस्तक्षेप आहे हे इथल्या जनतेला सर्वांना माहित आहे. त्यामुळे या कारखान्याची निवडणूक ही औपचारिक आहे. हा विजय हा आपला झालेला आहे आणि हा विजय कायमस्वरूपी अनिता वहिनीच्या पाठीशी ठामपणे राहणार या ठिकाणी तुम्हाला सांगावं वाटतं. या तालुक्यातली परिस्थिती काय, शहराची परिस्थिती काय, इथल्या बाजारपेठेवरती सुद्धा कारखाना बंद असल्याचा परिणाम झाला. असं नाही अनिताताईंनी प्रयत्न केले नाही, अनेक प्रयत्न केले, पण तेही प्रयत्न हरून पाडण्याचं काम इथल्या काही मानसिकतेच्या लोकांनी या ठिकाणी केले. त्यामुळे आज मी या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो, हा शब्द तुम्हाला विनय मोरे साहेबांनी दिलेला आहे आणि विनय मोरे साहेब जे बोलतात ते करून दाखवतात की या महाराष्ट्राची रणनीती. त्यामुळे आपल्या कारखान्याने 100% चालू होणार यामध्ये शंका आहे. त्यामुळे आम्ही
आजपर्यंत नानासाहेब साहेबांच्या पासून विजयाण्णा साहेब असतील, बंडू मालक असतील, या सर्वांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे. आज ही अनिता वहिनीच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा आहे, शंतनूच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये या कवठेमहांकाळ तालुक्याच्या विकासासाठी, कवठेमहांकाळ शहराच्या विकासासाठी आणि आज इथल्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी कारखान्याच्या पाठीमागे, सगळ्या कुटुंबाच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा आहे. आणि येणाऱ्या प्रत्येक शक्तीशी, विरोधातल्या प्रत्येक शक्तीशी पूर्ण हात करण्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. आणि अनिताबाई तुम्हीही त्या ठिकाणी मोठ्या ताकदीनं आणि ही शक्ती काय असते दाखवून दिलेली आहे. त्यामुळे भल्या भल्याना आता घाम फुटलाय. त्यामुळे कारखाना हा निश्चित चालवणार नाही, तर सभासदांनी निश्चित राहावा. इथल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे. एवढं त्या ठिकाणी सांगतो. जय भीम, जय शिवराय.